विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 113-28। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। राजकारणात विरोधी पक्षातील खासदार आमदारांना जिल्हा नियोजन समितीकडून 1 रुपयाचा निधी द्यायचा नाही असे कधीच झाले नव्हते। जिल्हा नियोजन निधी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडीच्या दैनिकाला दिल्याने जिल्ह्यात याची मोठी चर्चा होऊ लागली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा मुद्दा आता थेट न्यायालयात जाणार आहे आणि यातूनच जिल्ह्यात विकासात देखील कशा पद्धतीने राजकारण केले जाते याचे दाखले कोर्टात दिले जाणार आहेत। 6 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार शुभारंभावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणातून निधी वाटपाच्या मुद्द्यावर हायकोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले होते आणि आता जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या निधीवरून वातावरण आणखीन चिघळले आहे। सगळ्या गावातली कामं आपली आहे अशी थांबलेली, ह्याच्यावर कोण काही बोलत नाही। DPDC झाली, नवीनच फॅड निघाले। आपल्या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा होते तोपर्यंत निधी आला, कुठल्या पालकमंत्र्यांनी कोणतंही सरकार असो कधी भेदभाव केला नाही। गेले वर्षभर झाला विरोधातल्या एकाही आमदाराला आणि एकाही खासदाराला 1 रुपया निधी दिला नाही। आम्ही कामं सुचवलेली गावं ही काही पाकिस्तानातली गावं आहेत का बांगलादेशातली गावं आहेत? या महाराष्ट्रातलीच आहेत ना। तुम्ही सगळे नियम निकष धाब्यावर बसवून जे लोकप्रतिनिधी नाही, तुम्हाला ज्यांना द्यायचा अधिकार नाही, अशांच्या सूचनेवर तुम्ही निधी वाटायला लागला। द्या, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही, तुमचं सरकार आहे, परंतु आम्ही सुद्धा जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत, जनतेने पाडलेले प्रतिनिधी नाही। त्यामुळे आता मी ठरवले, मी सगळी कागद गोळा केलेली आणि मी आता हायकोर्टात जाणार आहे। हायकोर्टात जाऊन ह्यांना हिसका दाखवणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रालाच नियम करून टाकतो तिथं कोर्टाकडून। माझ्या जनतेला, माझ्या लोकांनी मागणी केलेल्या प्रत्येक रुपया आम्ही टॅक्समधून मागलेला आहे आणि आमच्या जनतेला मिळायला पाहिजे, त्यात कोणतीही तडजोड करणार नाही आणि तो निधी मिळवून दिल्याशिवाय आम्ही दोघंही स्वस्त वाटणार नाही।